नमस्कार, मी संदीप बेसलकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शहरातील समस्या यासह इतर समस्या घेऊन 23 जुलैला वनी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणावर टीका करीत सरकारचा निषेध केला। दुपारी 12 वाजता वनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। आंदोलनस्थळी काँग्रेसच्या विविध स्थानिक नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले। वनी उपविभागात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। सरकारने तात्काळ सर्वे करून 1 लाख रुपये प्रति एकर मदत जाहीर करावी। रांगणा भुरकी योजना कुचकामी ठरली आहे। विहिरीचे बांधकाम करून या योजनेला एक्सप्रेस विद्युत फीडर जोडण्यात यावे। प्रत्येक वार्डात दररोज स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा। शहर व ग्रामीण भागात खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा। कृषी पंपांना दिवसा 12 तास वीज द्यावी। पीक विम्याची रक्कम त्वरित जमा करावी। घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागण्यांना घेऊन आंदोलन पुकारण्यात आले होते। या आंदोलनात नरेंद्र पाटील ठाकरे, ॲडव्होकेट देवीदास काळे, प्रशांत गोहोकार, जयसिंग पाटील गोहोकार, राजाभाऊ पाथर्डकर, विवेक मांडवकर, ओम ठाकूर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, शंकर वराटे, पुरुषोत्तम आवारी, उत्तमराव गेडाम, सुरेश रायपुरे, तेजराज बोडे, संगीता खाडे, निलिमा काळे, वंदना आवारी, साधना गोहोकार, शारदा ठाकरे, सविता रासेकर, डेव्हिड पेरकावार, गौरीशंकर खुराना यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। करायचं काय? शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या सरकारचं करायचं काय? तुम्हारे साथ है पंजाब आया पंजाब अरे पंजाब आया पंजाब कांग्रेस का विजय हो विजय हो कितना होगा जेल तो 500 हवा होता ना हवा पानी होता है आपण जरा बड्या या भाई या दौरे आपको हो सर केली म्हणते आम्ही 1,95,000 कोटी जीएसटी वसूल केली म्हणते। त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 36,000 कोटी आहे। मग महाराष्ट्राला काय दिलंय? प्रचंड विचार ग्रामीण भागात विचार केला आम्ही फिरतो तर ग्रामीण भागामध्ये एकही रस्ते चांगले नाही। ग्रामीण भागामध्ये कंबरतोड रस्ते आहे, मुठपुराले गड्डे जाऊ शकत नाही। सामान्य कार्यकर्ता जाऊ शकतात, सामान्य मोटरसायकल घेऊन जात नाही। ग्रामीण भागाची बांधण रस्त्याची परिस्थिती आहे। ग्रामीण भागाची शेतकरी बांधण रस्त्यात जाऊ शकत नाही। शेतकरी शेतामध्ये असे बांधण रस्ते करायची गरज आहे। आम्ही म्हणजे बांधण रस्ते करणार निवड घोषणा करता, परंतु तुम्ही प्रत्यक्षात काही करत नाही। जोपर्यंत तुम्ही करणार नाही तर भविष्यात तुम्हाला आम्ही जागा केल्याशिवाय राहणार नाही। हे सर्व काँग्रेसचे धंदा आहे, हे पेटून मिळण्याशिवाय राहणार नाही। भविष्यात पेटून मिळण्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस हे मजबूत आहे। वनी विधानसभेमध्ये काँग्रेस मजबूत आहे। काँग्रेसला कमजोर समजू नये। काँग्रेसला कमजोर, काँग्रेस हा मजबूत पक्ष आहे। काँग्रेस तळागाळापर्यंत आहे। काँग्रेस हा देशामध्ये काँग्रेसला कोणी खतम करायची ताकद निर्माण झाली नाही। काँग्रेस विचारधारा आहे। काँग्रेसचा विचार जसे महात्मा गांधीचे विचार कोणी खतम करू शकत नाही, तसे काँग्रेसचे विचार कोणी खतम करू शकत नाही। सर्वसामान्य जनतेला पाठीशी घालण्याचं, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचं काँग्रेसमध्ये एक जमा आहे। म्हणून भविष्यात येणाऱ्या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या। आम्ही विचार केला ह्या समस्या विचार केल्या तर वनी विधानसभेची मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। त्या शेतकऱ्यांना आम्ही मागणी आहे त्यांना 1 लाख रुपये 1 लाख रुपये त्यांना एकरी दिली पाहिजे। त्यांना 1 लाख रुपये एकरी दिली पाहिजे, कारण शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे। आपण आपल्याला शेतकरी अन्नदाता आहे। म्हणून अशा अनेक योजना आहेत। वनी शहरामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे। ही समस्या निर्माण झाली, त्यांना फिल्टर डॅम गेल्या 25 वर्षापासून चालला नाही आहे। पाणी दूषित मिळतात। आरोग्याचा विषय अतिशय गंभीर आहे। आरोग्याचा विषय सुद्धा त्या सरकारनं, त्या सीओनं एक क्षेत्रीय कार्यक्रम चालू आहे की सीओ पासून सीओ आपला कारभार पाहत आहेत। यांनी हे वनी भागातील, वनी ग्रामीण भागातील, शहरी भागातील वारंवार विद्युत जाते।
आताच आम्ही कार्यकारी अभियानाला भेटलो तर आपला वणी विधानसभेमध्ये विद्युतचा जो सेस आहे 10 कोटी रुपये पाहिजे, पण 10 रुपये दिले नाही यांनी. कशाला 10 कोटी पाहिजे? 10 कोटी ट्रान्सफॉर्मर असो, अतिरिक्त वीज असो, अतिरिक्त तार असो, अतिरिक्त पोल असो, यांना 10 कोटी रुपये आपल्याला पाहिजे. आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही 400 ते 500 कोटी आम्ही खनिज निधी देतो, तर आम्हाला 10 रुपये देतो बरोबर देत नाही. आम्ही मोठ्या प्रमाणात खनिज निर्माण करतो, आम्ही मोठ्या प्रमाणात खनिज विकास निधी येतो हे करतो. आमच्या मोठ्या प्रमाणात मोठ्या माइन्स आहेत, मोठ्या प्रमाणात मिनरल्स आहेत, परंतु आम्ही 1000 कोटी यांना रॉयल्टी देतो, पण आम्हाला 1000 कोटी फक्त 10% सुद्धा भेटत नाही. अन्याय जोपर्यंत अन्याय दूर होणार नाही तोपर्यंत आपण चूप बसणार नाही. विषय अनेक असे विषय आहेत. आमच्या परिसरात शेतकऱ्यांना 8 घंटे वीज दिल्या जाते. आता म्हणते आम्ही तुम्ही 12 घंटे देऊ. 12 घंटे कशासाठी देऊ? ते सोलर पंपवर देऊ म्हणते. सोलर पंप सकाळी सूर्य निघाला चालू होते, संध्याकाळी बंद होऊन जाते. मग सोलर पंप ज्यावेळेस बंद झाला, एखाद्या शेतकऱ्याला रात्री काम पडलं तर तुम्ही वीज देणार नाही याची कनेक्शन बंद केले. आमची हे मागणी आहे, शेतकऱ्यांचा सोलर पंप द्या, आम्ही म्हणणं नाही, परंतु शेतकऱ्यांना एलजी पंपाचं कनेक्शन कंटिन्यू द्यावा, त्याला अधिकार आहे तो. आम्ही मोठ्या प्रमाणात कोळसा काढतो, आम्हाला 8 ते 12 रुपये वीज दिल्या. काऊन? आम्ही कोळसा काढतो, आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही हालपछा सहन करतो, आम्हाला धूळ ठेवते, आमचं आरोग्य धोका येते, आम्हाला सुद्धा 8 ते 12 रुपये वीज आहे. त्यांनी सोलरचं नाटक सुरू केलं, तुम्ही घरोघरी सोलर लावा. ते नाटक काय बघतं? सोलरच्या नावाखाली लूट आहे आपली. आपलं फक्त 2.5 ते 3 रुपये युनिट घेते, तर रात्री आपल्याला 8 रुपये देते. का अधिकार आहे ना? नवीन अजून एक GR काढला, तुम्हाला माहित नसेल, ते सोलर लावायला होत आहे. त्यावेळेस वार्षिक तुमच्या जर 31 मार्च पर्यंत तुमच्या 2000 युनिट शिल्लक होतो, ते युनिट ते गॅप करत लागते. मग ते कॅरी फॉरवर्ड करत नाही, पहिले करे ते सुद्धा तुम्ही लॅक्स करून लागते. का अधिकार आहे ना? अरे आम्हाला आमच्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे, आमच्या कोळसा आहे, आम्ही आज वीज निर्मिती करतो, आम्हाला कमीत कमी 50% रिलॅक्सेशन दिलं पाहिजे. आमचं मागण्या 200 रुपये फी दिली पाहिजे. हेच आंध्र सरकार आदिलाबाद त्यांना 200 रुपयांची बिजली फ्री आहे. हो, असे अनेक अशा समस्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम आहे, त्या लोकांना ज्यांनी पैसे दिले का चिरीबिरी दिली त्यांना विमा भेटला, ज्या गरीब लोकांना विमाच भेटला नाही. मग काय मतलब आहे तुमचा विमा काढण्याचा? प्रत्यक्ष सामान्य शेतकऱ्याला विम्याचे पैसे भेटले पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. असे अनेक समस्या, ज्या समस्येच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आम्ही काम करत आहेत. निराधारचे पैसे लटकले आहेत. तुम्ही लाडकी बहीण चालू केली म्हणता, परंतु लाडकी बहीणच्या माध्यमातून 50 वेळा त्याच्यामध्ये 50% दोन कापली. त्याच्या घरी मोटरसायकल असं TV असलं तर आम्ही लाडकी बहिणी पैसे देऊ नये. अरे सामान्य माणूस तो मोटरसायकल घेते ना, पाहून घेते ती TV सामान्य माणसापासून राहते ना. का देत नाही तुम्ही? निवड त्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलं, आम्ही सर्वांना देऊ, पण आता छापणं चालू केलं. शेवटच्या क्षणाला मतदानाची टक्केवारी वाढवली, त्याचे व्हिडिओ द्यायला तयार नाही. मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ केला, त्याच्याबद्दल माहिती द्यायला तयार नाही. आणि जनतेला वेगवेगळे आश्वासनं दिले, लाडक्या बहिणीला पैसे देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून झाली नाही. या उलट या राज्याचा कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकार म्हणतो, सरकारला भिकार म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं शिव्या देत आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे, महागाई वाढलेली आहे, बेकारी वाढलेली आहे, आणि अलीकडे राज्य शासन दारूचे दुकानं वाटण्याचा धोरण अवलंबलाय. आणि भरमसाठ पद्धतीने एक्साईज ड्युटी इतर महागाई वाढवून दारूच्या किमती सुद्धा 50% वाढवणार आहे. आणि हे सरकार कर्जबाजारी झालं आहे, दिवाळखोर झालेलं आहे. त्या दिवाळखोर सरकारला वाटेवर आणण्यासाठी आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये आपण सगळे सहभागी झाले, त्याबद्दल आपले धन्यवाद मानून मी काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सन्माननीय संजयजी गाडे यांनी आज हे धरणे आंदोलन धरलं होतं. एक शेतकऱ्यांच्या बद्दल
सध्या कोणी काही बोलून राहिलं नाही. सरकार निगरगट्ट आहे. सरकारला शेतकऱ्याविषयी अजिबात तणाव नाही. त्या संदर्भात काँग्रेस कमिटीमार्फत सन्माननीय संजयजी खाडे यांनी हे धरणे आंदोलन धरलं. एक स्तुत्य उपक्रम आहे आणि अभिनंदनीय सुद्धा आहे. मित्रो, जर आपण काहीच जर केलं नाही, या सरकारला काहीच जाग येणार नाही. तर काही ना काहीतरी आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि या संघर्षातूनच आपला शेतकऱ्यांचा फायदा होईल. कारण जवळपास 5 वर्षापासून आपल्या शेतकऱ्यांना जे देणं आहे ते अजूनही देण्यात आलं नाही आणि शेतकऱ्याविषयीच्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत कटू आहे. बाकी ठिकाणी आणि या सरकारचं लक्ष इतर ठिकाणी शेतकऱ्याच्या मागण्या सोडून बाकीच्या ठिकाणी थोडंफार लक्ष देत आहे, परंतु शेतकऱ्याविषयी अजिबात आस्था नाही. म्हणून संजयजी खाडे यांनी जो उपक्रम हाती घेतला त्या उपक्रमाला आम्ही सर्वांनी सहकार्य द्यावं आणि आज आपल्या तालुक्यावर म्हणा काय वनी मारेगाव झरी तालुक्यावर सुद्धा आपण आपले असे आंदोलन तयार केले पाहिजे आणि त्यात सहभागी होऊन सरकारला आपल्या शेतकऱ्यांच्या बद्दलच्या भावना कळवल्या पाहिजे. याकरता आपण या ठिकाणी जमले. आज बऱ्याचशा लोकांनी इथे येऊन संजयजी खाडे यांना सहकार्य केले आणि त्यांच्या नेतृत्वात आपण या मागण्या मान्य करणे आता SDO ऑफिसकडे जाऊन